दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या पंचवटी शिवारातील आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा मते युवा मंच संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले। या महोत्सवात दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यात पहिल्या 2 दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तर बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी या आडगाव महोत्सव 2024 मध्ये कुस्ती स्पर्धा थाटात संपन्न झाली। आडगाव महोत्सवाच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्व नामवंत पैलवानांचे मी आमच्या आडगाव महोत्सवामध्ये स्वागत करतो। गेल्या 3 दिवसापासून आपल्याकडे इथे आडगाव महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे। त्यात या 3ऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी आपण भरवलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्ण जिल्ह्याभरातून चांगले मल्ल आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। या कुस्ती स्पर्धेसाठी आमचे नाशिक तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी शिंदे यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागलं। त्याच्यानंतर कुस्तीसाठी मान्यवर म्हणून महाराष्ट्र केसरी असलेले शिवराजजी राक्षे, हर्षद सदगीर यांचं सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आम्हाला लागली। त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या कार्यक्रमात नक्कीच एक 4 चांद लागले असं म्हणता येईल आम्हाला। मी सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना सांगतो की आम्ही ज्ञानेश्वर भाऊने आम्हाला जशी विनंती केली त्याच पद्धतीने दरवर्षी एक नवीन वर्षानिमित्त हा आडगाव महोत्सव घेऊन आणि याच्यात कुस्तीचं चांगल्या प्रकारे आयोजन करून आम्ही जे वंचित खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत ही कुस्ती किंवा हे खेळ जात नाही त्यांना त्यात प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून आम्ही नक्की करू। मी सर्व उपस्थितांच्या वतीने, सर्व मान्यवरांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी विविध वजन गटात ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रभरातून पैलवान या आडगाव महोत्सव मधील स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे, पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान बाळू बोडके यांची या स्पर्धेला विशेष उपस्थिती लाभली असून महोत्सवाचे आयोजक अतुल दादा मते यांच्या हस्ते उपस्थित पैलवानांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या स्पर्धेत विविध वजन गटातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला असून 32 किलो वजन गटात गणेश झनकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून पृथ्वीराज मुळीक यांना द्वितीय क्रमांक मिळाला। 35 किलो वजन गटात शुभम जुंद्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून करण खताळ यांना द्वितीय क्रमांक मिळाला। 45 किलो वजन गटात भावेश वारगडे यांनी प्रथम क्रमांक तर प्रेम तोकडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। 50 किलो वजन गटात गौरव वारगडे यांनी प्रथम तर साहिल मोरे यांना द्वितीय क्रमांक मिळवला। 57 किलो वजनी गटात ऋषिकेश देशमुख यांनी प्रथम तर शुभम आचपाळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। 65 किलो वजनी गटात संदीप बोडके यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून सागर बर्डे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर 70 किलो वजनी गटात कार्तिक मुरकुटे यांनी प्रथम व पवन बेन्नर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। तसेच 74 किलो वजनी गटात विशाल शिंदे यांनी प्रथम तर पांडू जुंदरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला।
आडगाव महोत्सव 2024च्या कुस्ती स्पर्धेचे पैलवान बाळू घोडके हे आडगाव केसरी 2024 ठरले असून त्यांना आयोजक अतुलदादा मते यांच्या हस्ते चांदीची गदा व रोख बक्षीस देण्यात आले। आजची स्पर्धा जिंकून खूप अभिमान वाटतोय आणि प्रथमतः मी अतुल भाऊंचे आभारी आहे, कारण की आमच्यासारख्या गोरगरिबाच्या घरामधल्या पैलवानांना त्यांनी एवढं मोठं स्टेज निर्माण करून दिलं। आणि भाऊ तुम्ही असंच म्हणजे प्रगती आमच्या पैलवानांसाठी तुम्ही प्रोत्साहन देत राहा। आम्ही अजून मोठ्या संख्येने आपले गोरगरिबाचे पैलवान हे वरती येतील। तुम्ही असं या गोष्टी सर्व केल्याबद्दल हे आम्ही तुम्ही आभारी आहे। अनुभव भेटेल, चांगला काही करण्याची जिद्द भेटेल। भाऊंचं पण काम चांगलं आहे, चांगलं होतं। नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच असं बघितलं आडगाव केसरी। खेळाडूंसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? अशा स्पर्धा घ्यावा म्हणजे कॉम्पिटिशन वाढत राहील, आपल्या नाशिक जिल्ह्यात पण चांगले खेळाडू होतील। दरम्यान आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा मते युवा मंच संचालक अतुलदादा मते यांनी आयोजित केलेल्या आडगाव महोत्सव 2024 मध्ये खेळाडूंना वाव मिळत असल्याने अतुलदादा मते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते आमचे मित्र अतुल दादा यांनी या ठिकाणी मला आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना आमंत्रित केलं। खरं तर मी या नाशिकच्याच नगरीतला मल्ल आहे आणि मला या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलवून मान सन्मान दिला, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुस्ती कुठंतरी मागं पडत चालली होती आणि या अशा परिस्थितीतच जर अशा आडगाव महोत्सव सारख्या जर स्पर्धा जर नियोजन झालं तर खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्यातून मोठे मोठे मल्ल तयार होतील हे नक्कीच सांगू शकतो। आणि हे या माध्यमातून अतुलदादा युवा मंचने दाखवून दिलं आज आडगाव नगरीमध्ये। आजच्या ज्या आयोजन केलं खूप चांगलं आहे। अतुलदादा मत्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो नाशिक जिल्हा तालीम संघ अध्यक्ष या नात्याने, कारण इतकं देखणं नियोजन नाशिक जिल्ह्यामध्ये आणि 2023 आणि 24 हे पहिलं आयोजन आहे, खूप चांगलं झालं। त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि खरं आनंद या गोष्टीचा वाटतोय की या स्पर्धेला 2 महाराष्ट्र केसरी आलेले। इतिहासामध्ये नाशिकमध्ये असं पहिल्यांदा घडतंय का एका स्पर्धेला 2 महाराष्ट्र केसरी येत आहे। त्याच्या मागचं कारण अतुलदादांना मी विचारलंय का बाबा यांना बघून तरी आपल्या जिल्ह्यामध्ये परत असे महाराष्ट्र केसरी बनतील आणि मुलांना त्यांच्याकडे बघून एक चालना भेटेल। खरं त्यांचा जो निर्णय खूप चांगला होता आणि मी त्यांना परत एकदा आवाहन करतो की त्यांनी पुन्हा या स्पर्धेत पुढच्या वर्षी म्हणा 3 महिन्यातून 4 महिन्यातून या कुस्तीला चालना देण्यासाठी या स्पर्धा घेत राहावे। अतुल मते यांच्या विचारानुसार जेवढा मोठा कार्यक्रम इथं आडगाव नगरीमध्ये झाला त्याबद्दल अतुल म्हणजे खूप खूप शुभेच्छा। आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी यांनी इतक्या मोठ्या समस्यांना आणि हे करून आणि एवढी मोठी स्पर्धा भरवली त्यांच्याबद्दल त्यांची खूप अभिमान करतो। यावेळी आडगाव महोत्सव 2024 चे आयोजक अतुलदादा मते यांनी दक्ष न्यूज कडे आपले मनोगत व्यक्त केले। आपण सर्वांनी आज बघितलं की अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी आपण झालेला आहे। दोन्ही पैलवान अनेक वेळ एकदम चांगल्या पद्धतीने लढत होते, पण कोणत्याही खेळामध्ये विजय हा एक राज असतो। या प्रकारे आज आपले रोहित आहेरे हे उपविजेते ठरलेले आहे आडगाव केसरीचे आणि बाळू बोडके हे विजेते ठरलेले आहे। ही मानाची गदा जी आहे आडगाव केसरीची आज ही बाळू बोडकेंनी पटकावलेली आहे। मी सर्व आलेल्या इथल्या परिवारांचं व बाळू बोडकेंचं उपविजेते रोहित आहेरेंचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की आपण वेळोवेळी अशा स्पर्धा घेऊन जे पैलवान असतील खेळाडू असतील यांना प्रोत्साहित करा, याबद्दल मी त्यांचा नक्कीच मान राखणार आणि पुढच्या भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे याच्यापेक्षा आपण चांगले कसे कार्यक्रम भरवता येईल याचं नियोजन आम्ही आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून निश्चित करू, एवढं सांगून थांबतो मी। या आडगाव महोत्सवाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खेळाडूंनी आयोजक अतुलदादा मते यांचे आभार मानलेत। गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक।